Hello friends, welcome to your Marathi Manus channel. Friends, today I am going to teach you until as well as either or. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंटिल आणि आयदर ऑर म्हणजे जे कंजक्शन आहे ते यूज कसं करतात मराठीमधून इंग्लिशमध्ये, परत आपल्याला ते वापरतात कसं स्पीकिंगमध्ये, कसं यूज करतात, कोण ऑब्जेक्ट वेळेस वापरतात का व्हर्बच्या वेळेस वापरतात, हे कसं वापरतात ते आपण लगेच पाहणार आहोत. मित्रांनो, चला तर एकदम सोपा टॉपिक आहे, त्यामुळं तुम्हाला फक्त लक्ष देण्याची गरज आहे, काहीच गरज नाही. फक्त लक्ष द्या, 5-10 मिनिट एकदम तुमचा टॉपिकच क्लिअर होत नाही. पुन्हा कोणताही व्हिडिओ किंवा कोणताही पुस्तक पाहण्याची गरजच राहणार नाही. फक्त उरल तेवढी आपल्याला प्रॅक्टिस तर तुम्ही चालू मध्येही करू शकता किंवा ग्रामर हे चालू मध्येही प्रॅक्टिसमध्ये घेऊ शकता. चालन तर आपण पाहणार आहोत कंजक्शन मधलं अंटिल म्हणजे काय तर पर्यंत. अंटिल म्हणजे काय तर पर्यंत, म्हणजे अंटिल मध्ये काय येतं, च्यापर्यंत, एखाद्या गोष्टीच्या किंवा वेळेच्या पर्यंत. तर मी उदाहरण दिलेच, मुले दुपारपर्यंत पाण्यात खेळत होती, मी 7 वाजेपर्यंत गृहपाठ पूर्ण करत होतो. इंग्लिशमध्ये एक दिलंय, शी हॅड फिनिश्ड वर्क अंटिल संडे. म्हणजे पहिलं वाक्य पाहिलं तर आपण मुले दुपारपर्यंत खेळत होती म्हटल्यावर लहान मुले ते दुपारपर्यंत खेळत होती. मग दुपारपर्यंत म्हटल्यावर अंटिल येतं आपल्याला माहिती, परंतु कसं यूज करायचं, दुपारपर्यंतच्या वेळेस यूज करायचं का ऑब्जेक्टच्या वेळेस यूज करायचं का पहिल्यांदा अंटिल घ्यायचं, हे सर्वात महत्त्वाचं. म्हणून मित्रांनो, चला तर अगोदर आपण व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, मुले दुपारपर्यंत पाण्यात खेळत होती, ही वाक्य बनवायच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की हे वाक्य कशाचं. हे वाक्य आहे द प्लस होती म्हटल्यावर पास्ट कंटिन्यू टेन्सचं, म्हटल्यावर बॉईज पास्ट कंटिन्यू टेन्सचं स्ट्रक्चर वापरायचं आणि वाक्य लिहून ठेवायचं. बॉईज वर प्लेइंग. आता मित्रांनो, आपलं एक तर झालंय. आता कधी शेवट तर राहिलं दुपारपर्यंत आणि पाण्यात, हे वाक्य कसं वापरायचं हे सर्वात महत्त्वाचं. लक्षात ठेवलं तर तुम्हाला समजा बॉईज वर प्लेइंग इन वॉटर, हे वाक्य इन वॉटर. मित्रांनो, इन वॉटर कशामध्ये खेळत होती तर मुलं पाण्यात खेळत होती. आता राहिलं ऍडव्हर्ब. मित्रांनो, आपलं सब्जेक्ट झालंय, हेल्पिंग वर्ब झालंय, VING सुद्धा झालंय आणि ऑब्जेक्ट सुद्धा झालंय. ऍडव्हर्ब राहिलंय. ऍडव्हर्ब म्हणजेच काय तर कसं, कोठे, कधी. मित्रांनो, कसं, कोठे, कधी प्रश्न विचारायचा आणि आपल्याला ऍडव्हर्ब पण शोधता येतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ऍडव्हर्ब ऑब्जेक्ट कसं शोधायचं ते तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामधून तुम्ही तो पाहू शकता. मुले दुपारपर्यंत पाण्यात खेळत होती म्हटल्यावर दुपारपर्यंत हे आपलं ऍडव्हर्ब आहे. ते कसं वापरायचं, पर्यंत म्हटल्यावर दुपारला म्हणतात मिड डे आणि पर्यंतला म्हणतात अंटिल. मग साहजिकच अंटिल अगोदर घ्यायचं, नंतर दुपारला नंतर घ्यायचं. अंटिल मिड डे. बॉईज वर प्लेइंग इन वॉटर अंटिल मिड डे. वाक्य पूर्ण झालंय आपलं. तुम्ही जर लक्ष दिलं तर अंटिल केव्हा घेतलंय तर दुपारपर्यंत, म्हणजेच वाक्याच्या शेवटी घेतलंय. ज्या वेळेस वाक्य जोड शब्द असेल तेव्हा 7 वाजेपर्यंत. आता हे वाक्य पाहूया, मी 7 वाजेपर्यंत गृहपाठ पूर्ण करत होतो. हे वाक्य सुद्धा ऍडव्हर्ब मध्ये अंटिल येते. मग ऍडव्हर्ब मध्ये अंटिल आलंय, मग साहजिकच आपल्याला वाक्य ऍडव्हर्ब पर्यंत तसं लिहायचंय. द प्लस होता ही वाक्याची मराठी एंडिंग, म्हणजे हे वाक्य सुद्धा पास्ट कंटिन्यू टेन्स आहे. पास्ट कंटिन्यू टेन्सचं स्ट्रक्चर वापरून हे वाक्य लिहून टाकायचं. आय आज completing homework. गृहपाठला म्हणतात होमवर्क. आय वॉज कम्प्लिटिंग होमवर्क. आता किती वाजेपर्यंत म्हटल्यावर ऍडव्हर्ब, कसं, कोठे, कधी, म्हणजे किती वाजेपर्यंत मी अभ्यास करत होतो तर 7 वाजेपर्यंत. म्हणजे काय तर वाजेपर्यंत. अंटिल 7 o'clock.
मित्रांनो लक्षात आलंय का? अंटिल हे केव्हा वापरायचं? तर हे ॲडव्हर्बच्या अगोदर 7 o'clock 7 वाजेपर्यंत. जसं इथे वाजेपर्यंत मराठीत पर्यंत हे शेवट आहे, परंतु इंग्लिशमध्ये अंटिल हे ॲडव्हर्बच्या अगोदर वापरायचं. एवढाच फरक आहे, त्यामध्ये काहीच फरक नाही अंटिल. आता इंग्लिशमध्ये तसंच पाहिलं तर तुम्हाला इंग्लिश समजायचं असेल तर वाक्य मराठीमधून इंग्लिशमध्ये कसं बनवतं हे तर समजलंय. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पण तसंच आहे. शी हॅड फिनिश्ड वर्क अंटिल संडे. इंग्लिशमधून मराठीमध्ये बनवण्याच्या अगोदर आपल्याला ते इंग्लिशमधले वर्ड माहिती पाहिजे, जेणेकरून वर्ड माहिती झाले तर तुम्हाला त्या स्ट्रक्चर पण सुद्धा गरज नाही, मराठीचं स्ट्रक्चर कसं बनायचं. तर शी हॅड म्हणजे तिने फिनिश केलं वर्क अंटिल म्हणजे संडे. संडे म्हणजेच काय होतं? रविवार. तिने काम, वर्कला म्हणतात काम. शी हॅड फिनिश म्हणजे संपवणे. ईडी प्रत्यय लावला म्हणजे हॅड म्हणजे हॅड हे वाक्य कशातलं आहे तर आपल्याला आठवतंय तर पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट टेन्सची मराठी एंडिंगला प्लस होती म्हटल्यावर शी हॅड फिनिश्ड वर्क अंटिल संडे म्हणजे काय तर तिने रविवारपर्यंत काम केलं होतं. मी वॉल्यूम ठेवतो वाटलंच तर तुम्हाला समजवण्यासाठी. तिने रविवारपर्यंत काम केलं होतं, काम पूर्ण केलं होतं किंवा काम केलं होतं. हे बघा ल प्लस होती. हे जर वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं ना ते जसं तसं इंग्लिशमध्ये होईल. हे मराठीतून इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी कसं वाक्य होईल. एकदम सोपं आहे मित्रांनो. जर समजलंय ना, एकदा अंडरस्टँड समजून घेतलं ना, तुम्हाला कोणतंही इंग्लिश, कोणतंही वर्ड येऊ द्या, कोणतंही वाक्य येऊ द्या, जगातील ब्रह्मदेवाने जर तुम्हाला सांगितलं हे वाक्य सांग कसं होतं इंग्लिशमध्ये, तुम्ही ते वाक्य सांगणार. इट इज अवर गॅरंटी. ओके, फक्त तुम्हाला काय समजून घेण्याचं पहिलं हे अटी यामध्ये. आता त्यानंतर पाहूया आयदर ऑर. आयदर ऑर म्हणजे काय तर एकतर किंवा. आयदर ऑर म्हणजे काय तर एकतर किंवा. आता आयदर ऑर मध्ये एक सोपी अटी, फक्त ती लक्षात ठेवली ना तुम्हाला लगेच समजणार. आयदर ऑर म्हणजे काय तर एकतर किंवा. हे एकदम मराठीतून मध्ये आपलं लक्षात राहिलं. आयदर ऑर म्हणजे एकतर किंवा. आयदर ऑर म्हणजे एकतर किंवा. आता एकतर किंवा हे वाक्य जर वाक्यात उपयोग केला तर एकतर तुझे वडील किंवा ती कॉल करत असेल. तुम्हाला दिसतंय एकतर तुझे वडील किंवा ती कॉल करत असेल म्हणजे काय तर एकतर किंवा हे वाक्य फोडे. एकतरची किंवा म्हणजे एकतर म्हणजे काय तर एकतर किंवा म्हणजे एखादा व्यक्ती नाही तर दुसरा कोणीतरी तो तुमच्याशी बोलत असेल, काहीतरी संवाद साधत असेल, त्यावेळेस एकतर आयदर ऑर घेतो. आता पाहूया आयदर ऑर केव्हा वापरायचं. तर आयदर हे नेहमी मी येथे मेन्शन करतो, नेहमी पहिल्यांदा वापरा. किंवा सुरुवातीला वापरावे. मित्रांनो हे एवढं लक्षात ठेवलं तर लगेच समजेल. आणि ऑर केव्हा वापरायचं तर ज्या वेळेस तुझे वडील किंवा ती, हे ते वडील आणि किंवा ती हे वाक्य नाऊन आहे दोन. म्हणजे नाऊन वडीलला इंग्लिशमध्ये फादर मानतात आणि तिला मानतात शी. फादर ऑर शी आपण लगेच पाहणार आहोत. आयदर मी तुम्हाला म्हटलं होतं आयदर हे केव्हा वापरायचं सुरुवातीला वाक्याच्या. लिहून घ्या. आयदर तुझे वडीलला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? युअर फादर. आता वाक्य तसं किंवा म्हणतात इंग्लिशमध्ये ऑर. किंवा म्हटल्यावर ऑर युअर फादर ऑर तिला काय म्हणतात इंग्लिशमध्ये शी. हे बघा वाक्य तसं लिहिलंय आपण. एक तर तुझे वडील किंवा ती. आयदर युअर फादर ऑर शी कॉल. शी इज कॉलिंग. याप्रमाणे मित्रांनो जर तुमच्या लक्षात आलं तर हे बा आयदर जसं आणि ऑर पण जसं. एकतर म्हणजे आयदर, ऑर म्हणजे किंवा. एकतर सुरुवातीलाच घेतलंय जसं आयदर मराठीमधून पण एकतर हे सुरुवातीलाच घ्यायचं. ओके, त्यानंतर आता पाहूया सेकंड सेंटेन्स. ते म्हणजे एकतर शिक्षक शिकवित असेल किंवा विद्यार्थी शिकवत असेल. आता मित्रांनो यामध्ये सुद्धा असंच आहे की एकतर शिक्षक शिकवत असेल किंवा विद्यार्थी शिकवत असेल. मग आयदर ऑर. आयदर एकतर म्हटल्यावर वाक्य लगेच आयदर घेऊन टाकायचं. आयदर टीचर ऑर
टीचर शिक्षक शिकवित असेल किंवा विद्यार्थी, आयदर टीचर और स्टुडंट इज स्टुडंट विल बी तर प्लस असेल म्हटल्यावर हे वाक्य कशाचं आहे तर फ्युचर कंटिन्यू टेन्स. आयदर टीचर और स्टुडंट विल बी टीचिंग. आता मित्रांनो हे वाक्य कसं बनवलंय मला माहिती आहे. एकतर शिक्षक शिकवित असेल किंवा विद्यार्थी शिकवित असेल, हे वाक्य खूप मोठे आहे. विद्यार्थी शिकवत असेल आणि शिक्षक शिकवित असेल. मित्रांनो आयदर टीचर और स्टुडंट, शिक्षक आणि विद्यार्थी शिकवत, इथे शिकवत हे दोनदा आलं, परंतु एकदा जरी घेतलं तरी टीचला एकदा जरी घेतलं तरी जमत असतं. म्हणून आयदर टीचर और स्टुडंट विल बी टीचिंग याप्रमाणे. आता सेकंड थर्ड आहे आयदर. मी इंग्लिशमध्ये लिहिलंय, तुम्हाला इंग्लिशमध्ये वाक्य कसं असतं ते समजून सांगण्यासाठी. आयदर ही हॅड नॉट टाइम और ही वॉज वर्किंग. एकदम सोपं वाक्य आहे. तुम्हाला फक्त यामध्ये काय समजून घ्यायला पाहिजे की हे वाक्य कसं बनवलं, कोणती मराठी एंडिंग आहे, कोणतं हेल्पिंग वर्ब आहे आणि या वाक्य म्हणजेच पॉप्युलर बी माहीत पाहिजे. आयदर म्हणजेच एकतर, ही हॅड नॉट टाइम, ही हॅड नॉट टाइम म्हणजे त्याच्याजवळ वेळ नाही, और म्हणजे काय तर किंवा ही वॉज वर्किंग म्हणजे तो काम करत आहे. ही वॉज वर्किंग म्हणजे वर्क म्हणजे काम करणे आणि तो प्लस आहे वॉज हे केव्हा वापरतो आणि आयएनजी केव्हा वापरतो तर मराठी एंडिंग तो प्लस आहे त्यावेळेस. मग काम करत आहे, मी काम करत आहे, तो प्लस आहे ज्यावेळेस आलं त्यावेळेस वॉज वापरतो. ओके. एक तर मी किंवा हे पा, एकतर तो किंवा एकतर त्याच्याजवळ वेळ नाही किंवा तो काम करत असेल. एकदम सोपं वाक्य आहे. पुन्हा एकदा सांगतो, एकतर त्याच्याकडे वेळ नव्हता किंवा तो काम करत होता. म्हणजे काय तर मित्रांनो आयदर और असेल किंवा अंटिल असेल, फक्त एकदा तुम्ही समजून घ्या आणि समजून घेतलेलं वाक्य बसत तसंच. एकदम क्लिअर आणि एकदम सोपा टॉपिक. मित्रांनो चालन तर अजून जर काही कन्सेप्ट समजल्या नसेल किंवा काही अडचण असेल तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट टाका, जेणेकरून मला एक्सप्लेन करता येईल. ओके मित्रांनो, जर तुम्हाला अजून काही व्हिडिओ किंवा इंग्लिशबद्दल काही माहिती असेल किंवा इंग्लिशबद्दल काही अडचणी असेल ते मला विचारित चला. ओके मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर लिसनिंग फ्रेंड्स. Friends, if you like this video, please like, share and subscribe Marathi Manus channel. Thank you for watching this video.